सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात गृहमंत्री गुन्हेगार पकडण्याऐवजी पक्ष फोडण्यामध्ये मग्न आहेत. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आरोपीला भर चौकात फाशी द्यायला हवी, आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली. तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी लक्ष घातलंय. नराधमांना रस्त्यावर फाशी देण्याचा कायदा नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय. गृहमंत्री बिझी आहे. मी मोठा इन्फ्रामॅन का तू मोठा इन्फ्रामॅन हे ठरवण्यामध्ये. मी जास्त मोठा पक्ष फोडू शकतो का तू जास्त मोठा पक्ष फोडू शकतो. मी जास्त आमदार खासदार पळवू शकतो का तू अख्खा पक्ष संघटनेमध्ये विलीन करू शकतो. या स्पर्धेत, या महत्वाच्या कामात ते बिझी आहेत. तुम्ही प्रश्न विचारून राजकारण करू नका. पक्ष फोडण्यासारखं अत्यंत उदात्त समाजकारणाचं काम सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस आता करत आहेत. अजिबात राजकारण करायचं नाही, शांत राहायचं, एकदम शांत. आज मला वाटतं बीडमध्ये पण तसंच काहीतरी घडलेलं आहे आणि या नराधमांना भर चौकात फाशी देण्याची गरज आहे, तातडीने देण्याची गरज आहे. तर आणि तरच कायद्याचा धाक बसेल, हे मला वाटतं सगळ्यांचंच मत झालेलं आहे. तसं सरकारने ह्याच्यावर कारवाई तशी करावी. जे असे कुकृत्य करणारे आहेत, जे नराधम आहे, नराधमावर आता लोकशाहीमध्ये, कायद्यामध्ये, संविधानामध्ये आपल्याला कोर्टासमोर जावंच लागतं. अशी व्यवस्था नाही आहे की एखाद्याने खून केला की एखाद्याने बलात्कार केला त्याला रस्त्यावर फाशी द्यायचा कायदा नाही आहे आणि कायदा करता येत नाही. पोलिसांनी चार्जशीट दाखल करताना कुठलीही त्रुटी राहणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. ती देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेली आहे. गुन्ह्याचं प्रकरण असो की राज्यातले प्रकरण असो, शेवटी असे प्रकरण होणे काही राज्यासाठी चांगलं नाही. पण अशा घटना घडल्यावर मात्र त्यावर तातडीने उपाययोजना करणे आपल्या हाती आहे.